नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनाचे जे वेबसाईट पोर्टल आलं आहे त्याच्यावर नोंदणी कशी करायची आणि अर्ज कसा भरायचा आहे। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लिंक ओपन करताच तुमच्या समोर असा पेज ओपन होणार, तर तुम्हाला साइन अप याच्यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड टाकायचा आहे। तुमची डिस्ट्रिक्ट कोणती येते, तुमचा तालुका कोणता येते आणि तुमचा विलेज कोणता येते, त्यानंतर तुमचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन कोणते येते ते सिलेक्ट करायचं आहे आणि ऑथराइज पर्सन कोण आहात, सेतू केंद्र, अंगणवाडी की साधारण महिला, असे खूप सारे ऑप्शन आहेत। त्यातून जे तुमची कॅटेगरी येत असेल ते चॉईस करायची आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट यावर क्लिक करायचं आहे। सबमिट यावर क्लिक केल्यानंतर आता तो तुम्ही जो यात रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकलेला आहे तुम्हाला त्यावर OTP येणार। OTP टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचा आहे। व्हेरीफाय OTP क्लिक केल्यानंतर तुमचा ID पासवर्ड जनरेट होणार। त्यानंतर ते ID पासवर्ड लॉग इन करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। जसं आता इथे मी ID पासवर्ड टाकलेला आहे, कॅप्चा टाकून लॉग इन करत आहे। लॉग इन केल्यानंतर मला ॲप्लिकेशन फॉर लाडकी बहीण योजना यावर क्लिक करणार। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून सेंड OTP यावर क्लिक करायचा आहे। तर तुमच्या आधारला जो कोणताही रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावर OTP जाणार। OTP गेल्यानंतर मोबाईल वरचा OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय होताच तुमची आधारवरची डिटेल येणार, जन्मतारीख, ॲड्रेस आणि नाव। बाकी डिटेल तुम्हाला फिल अप करायची आहे। इथे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे। इथे तुम्हाला तुमचं आधार प्रमाणे नाव दिसेल, त्यानंतर फादर किंवा हस्बंड नेम टाकायचं आहे आणि त्यात तुम्हाला लग्नापूर्वीचे महिलेचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर तुमचा मॅरिटल स्टेटस काय आहे ते टाकायचे आणि तुमची डेट ऑफ बर्थ ॲज पर आधार ऑटोमॅटिक आलेली असणार। त्यानंतर आर यू बॉर्न इन महाराष्ट्र, तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का, झाला असेल तर यस करा, नसेल झालं तर नो करा। तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये तुमच्या आधारचा ॲड्रेस ॲज पर आधार आलेलं दिसेल। फक्त तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट, तालुका आणि विलेज सिलेक्ट करायचे आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंट स्कीममधून पैसे घेतात का, घेत असाल तर यस करा, नसाल घेत तर नो करा। आता तुम्हाला तुमची बँकची डिटेल टाकायची आहे। बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि अकाउंट होल्डर नेम म्हणजे बँकेच्या पासबुकवर जे नाव असेल तुमचं ते ॲज पर पासबुकनुसार टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाका आणि कन्फर्म अकाउंटमध्ये सेम अकाउंट नंबर टाकायचा आहे। IFSC कोड टाकायचा आहे तुमच्या बँकेचा। त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत सीडेड आहे का तर यस करायचं आहे। तुम्हाला सर्व डॉक्युमेंट JPG किंवा PDF मध्ये अपलोड करायचे आहे। तर पहिले आहे डोमासेल सर्टिफिकेट, मग तुमच्याकडे ऑरेंज किंवा येलो राशन कार्ड आहे का, असेल तर यस करा आणि हमीपत्र अपलोड करायचं आहे आणि फोटो कॅप्चर करायची आहे। सगळ्या फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला असं स्क्रीनवर दिसेल व्ह्यू आणि अपलोड। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मच्या सबमिट केल्यानंतर एकदा प्रिव्ह्यू दिसेल, तर सर्व डिटेल एकदा पुन्हा चेक करून घ्यायची आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन यावर क्लिक करून फॉर्मला कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे। अशा प्रकारे तुमची नोंदणी होणार आणि तुम्हाला रेफरन्स नंबर तुमचा काढायचा असेल तर तुम्ही गेलेल्या अर्जामध्ये जाऊन तुमचा रेफरन्स नंबर काढू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब